सर्वांचं पुन्हा एकदा गोवा सनसेटच्या टायमाला आपण गोव्याच्या बीचवरती आणि आलो आपण गोवा. आणि तुम्ही बघा आणि ही आपली पब्लिक इथे आणि हे धोका देऊ मला दोघं सर्वांना टाकून दोघं पण बघाले बघा पुढे बीच दाखवतो. बीच बघा आईचा लव गोवा आणि हा बीच आणि हा सनसेट आणि हा गोवा बीच. गोव्याला आपण पोचलेले आहेत आणि हा गोव्याची मजा बघा. पाणी बघा, ही वालू बघा आणि हे सनसेट बघा. एक एन्जॉय गाणी चालू आहेत आणि गाडी येऊन सर्वांना पळवायला लागली इकडनं बघा. एरिया रिकामी आहे बघा, एरिया रिकामी पोरांना पळव सर्वांना. बीच गोवा बीच काय गोवा बीच हे बघा गोवा बीच. अरे आपला केला बीच परवडला. हे काय कामाचं नाही बघा. वालू सुद्धा पाहायला लागत नाही. हे काय बीच का आपल्याकडे बीचचं वालू घुसली पाहिजे आतमध्ये तर वाटते भाई बीच आहे. बीच नाही बघा काहीच नाही. एक वालूचा थेंब नाही कर नाही काहीच मिळत नाही. आणि नंतर हा बीच काय बीच आहे काय माहिती. आणि पब्लिक ही बघा तिकडे वाघा बीच आहेत सगळी वाघासारखी बघा तिकडे. आणि ते आपल्या जोडीचे मेंबर दुसरे मेंबर इकडे आहेत. आताच इकडे पाण्यात उडी मारून आलो पण काय नाही. आता व्हिडिओ शूट करायचा प्रश्न चालू आहे. बघू आता करू शूट. जर झालाच चांगला तर मग इंस्टाग्रामवरती पोस्ट. पण मी नसेल तर मी नाही पोस्ट करणार. हां चला बघत राहा ना एन्जॉय करा गोवा बीच. आम्ही असे चालत फिरत थोडंसं सामान वगैरे घेण्यासाठी. आणि इकडे आम्ही गोव्यात इकडे इकडे फिरत असताना हे आजूबाजूचा नजारा परिसर बघून घ्या. आणि हा आम्ही इकडे पण घेतलं समजा उद्याचा नाश्ता. आणि बघा सकाळ सकाळ गोव्यामध्ये पाऊस. आणि ज्या ठिकाणी राहिलो तो हा एरिया आहे बघा. या ठिकाणी आहे तिकडे बंगला तिकडे राहतोय. आणि म्हणजे आपण स्टे केला आहे 2-3 दिवसासाठी. आणि हे बघा पाऊस पडतो. छत्री घेऊन बाई सकाळचे 6 वाजत नाही तर बाई पाऊस आला इथे. बाई पावसात फिरतोय बाई डेंजर सीन आहे बघा. पावसात पाणी बघा. आणि बी बघा छत्री घेऊन चाललो आणि ग भिजलो. ठीक आहे तुला दाखवायचा विचार केला की बाबा या बघा. मग दाखवत नंतर बोंगळा कसा आहे ते आतमध्ये. आणि बघतो मी राहता की थोडं दुकान वगैरे शोधतो. चला मोबाईल भिजे. हे बघा बोट ज्यात तुम्ही फिरायसाठी इकडे येतात. आणि पूर्ण एरिया मी चाललो तिकडे फिरतोय. खूप लांब आलं फिरता झालं का तिथं. गोव्याचे सकाळचे रस्ते हा फुटपाथ आणि हा मेन रोड आणि सामसूम एरिया सकाळ सकाळी. रात्री बाई गजबजलेला असतो तो सकाळी सामसूम असतो डेंजरस. आणि पाऊस पडतोय मी चाललो तर अर्धा तास कमी झाले. एरियाचा विषय बघा. छत्री ना बघा बाईक ज्या तुम्हाला रेंटमध्ये भेटतात ज्याची नंबर प्लेट काली
आणि पिवली असते. हा ना, ह्या टुरिस्टवाल्यात. आपल्या एरियामध्ये आपण परत थोडा पाऊस तर कमी झाला आहे, पण पट चालूच आहे. बंद नाही डायरेक्ट झाला आहे, नॉर्मल कमी झाला आहे. आणि आपण चालतोय आपल्या रस्त्याला. हा पत्रा पण खाली एक पडलेला आहे. कधी पडला आहे माहिती नाही. ह्याची विषय डेंजर आहे. आणि आपला बंगला इकडे आहे. मी तुम्हाला आतून नंतर बघा. आता मी जरा आतमध्ये नाम फिरलो. आता आम्ही चालत ओल्ड गोव्याच्या दिशेने. ठीक आहे, चालेल. हे बघा नाही कोणाचा पुतळा इकडे इथून दिसतोय आपल्याला. परवा आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. हा माझा आज विधानसभा आहे का ना, गोवा का या साईडला येतात. गोवा विधानसभा बघा. हायकोर्ट इकडे हायकोर्ट आहे गोव्याचा. या साईडला विधानसभा आहे. विधानसभा हाईकोर्ट. और ऊपर से गया वो कौन सा है, समृद्धि मेट्रो मेट्रो ओके, एअरपोर्ट गेले. हे कोर्ट त्या साईडला आणि हा विधानसभा इकडे. ये मंडवी रिवर है, यहाँ पे मंडवी नदी. मंडवी रिवर. हे बघा भाई ब्रिज. मांडवी नदी. आणि हे ओळखीचं ये जो गोवा से है, ये वो बीच से ना मैप में दिखा था, यही है ना वो जो क्रॉस करना है, बराबर ना. ये नदी पे क्रॉस होता है शाम को. यहाँ पे क्रूज है आगे तो समुद्र में, या यही पे हो क्रूज शिप. 15-20 किलोमीटर. मतलब यहाँ से लेके जाएंगे. हे बघा क्रूज शिप. हाँ, सब कैसीनो है वो. ये सब casino. पूरा घुमाएगा ना वो, लेके जाके यहाँ से. इथेच यावं लागेल आपल्याला. हाँ, आणि नदी भाई लोक. नदी बघा ह्याच्यावरतीच मंडवी क्रूज शिप असते. ही रिव्हर आहे मंडवी रिव्हर. आणि तिकडचा पक्षी राजधानी यही है, ये है ना पणजी. व राजधानी पणजी. साउथ गोवा इस तरफ नॉर्थ गोवा. अभी ये साउथ सब गोवा, casino सब रात में नॉर्थ चलते हैं ना, गोवा. अभी दिन में सब आणि 24 hours चलता है. 24 hours चलते हैं. और जो अभी आप बोले थे ना, गाड्या बघा कशा फिरतात. क्रूज यही पे ना. हाँ, यही पे ना. आपल्याला जायचं आहे संध्याकाळी. संध्याकाळी तसं. हां, 6 बजे निकलता है बोट. 6 बजे ना निकलता है. 5:30 बजे इधर पहुँचना चाहिए. हम लोग बराबर उस टाइम पहुँचेंगे. पैराडाइज क्रूज है. हाँ, फर्स्ट सेकंड थर्ड ओके 3 फ्लोर का है. ओके, वही ना, वही जाना है हमें. आम्हाला इकडे जायचं. आम्ही दाखवतो पुढचं काय ते गेल्यावर. हाँ, हाँ. इकडे आपण नदी बघितली, ब्रिज बघितला, कृषी बघितलं. आपल्याला तिकडे जायचं आहे. मला तिकडचं पण दाखवतो. आता मी चालू दुसरी ठिकाणी. तिकडचं तुम्हाला आपल्याला दाखवतो. पहिला ते बघा, नंतर तुम्ही हे बघा. आणि सगळं बघण्यासाठी ब्लॉगमध्ये तुम्ही राहा. आणि सबस्क्राईब नसेल तर करून घ्या, कारण की आपले सबस्क्रायबर वाढत ते बंद झालेले आहेत. आपले वाढले पाहिजेत लवकरात लवकर. 500 करायचे आपल्याला, 300 व्हायला आल्यात. त्यासाठी काय 8-9 असतील ते करून टाका पटापट, होऊन जाऊ दे. आणि बघत राहा. बघा गोव्याची राजधानी पणजी. त्या ठिकाणचा बस स्टॉप आहे का, बस पण आहे तिकडे लागलेला. हाँ, पणजी. आणि इकडचे रोड बघा ब्रो. बस देखो. बस डेपो ह्या साईडला हे रोड. इकडे लागले ट्रॅफिक. आणि आम्ही चालले ह्या दिशेने. तुम्हाला पक्षी दाखवतो. पक्षी बाई, पक्षीने दाखवला ते व्हिडिओ मला चांगला वाटत नाही. गेला पक्षी. हा बघा ब्रिज. तो आपण तिकडून बघितला, तो आपण रिटर्न फिरून आपण त्याच साईडला चालत. आपण तिकडे आलो. आपण तो ब्रिज दिसतात, तो बघा ब्रिज दिसतो, त्याच्या खालच्या रोडवरून आपण आल्यात. आणि बघा हीच ती रिव्हर आहे.
ह्याच्यामध्ये आपण क्रूज शिपमध्ये जाणार आहेत मांडवी रिव्हर जी सांगितली जाते गोव्याची. हे बघा बाई विषय बघा खतरनाक ब्रिज बघा बघा गाड्या चालल्या त्याच्यावरून. आणि इकडे थोड्याशा एकदम बोटी पण आहेत छोट्या छोट्या. तिकडे घरं पण आहेत लागलेली. आणि हा आपला रस्ता एकदम चिल के दिल. आणि असा आपला दिवस आहे की ढग आल्यात आणि ढगात वातावरणामध्ये पाऊस पडल्यानंतर आपण निघाल्यात उसाटायला. उसाटा गँग जिंदाबाद. हे बघा इकडे भंगार दाखव तुम्हाला. हे बघा लोखंड प्लॅस्टिक भंगारवाले. भंगार झालेला विषय हा बघा. आणि दुसरी शिप तुम्हाला दाखवते बघा इकडे. बघा दुसरी शिप म्हणजे इंग्लिशवाली शिप नाही, मेंढरा नाही मिळत, ती पाण्यातली शिप आहे. आणि हा रोड ओरिया ए रोरो रोरो आहे. हे बघा कोणाला काय पाहिजे असेल दरवाजा उघडा आहे, घेऊन जाऊ शकता. हा हा कोणत्या आहे मध्ये ओल्ड चर्च. ओल्ड गोवा चर्च. गोवा चर्च. आणि हा म्युझियम या साईडला. हा म्युझियम आणि हा चर्च. तर आम्ही ते चर्च बघतो. चर्च हे म्युझियम आहे आणि हा ओल्ड गोवा चर्च. हा बघा या ठिकाणी हा चर्च आहे. या बस सेल्फी मार बस तुझी. सगळे येतील. कोण राहिला का? 2 मेंबर राहिले. आता म्युझियममध्ये जाऊन बघूया म्युझियम आपल्याला बघायला भेटतो का नाही ते. ही पब्लिक आपली यांचे व्हिडिओ घेत आहे थोडाफार, तो पण तुम्हाला दाखवेल. बघा म्युझियमच्या आजूबाजूचा परिसर. आंबे आंबे आणि आंबे 2च झाडं दिसली मला, जास्त आहेत. इकडे नारळ पण आहेत. ठीक आहे तुम्ही पण बघून घ्या. हे बघा नारळाची पण आहेत. इकडे कुठेतरी कावला पण होता, आवरडाच होता. ठीक आहे पण चांगलं आहे बघा मस्तपैकी. रस्ते रोड हे म्युझियम, इथे सगळं ग्राउंड, इथे आपली पब्लिक, इथे हा चर्च आणि इथे मी आहे. भेटलाय कोणाचा आहे त्याने जरा हा येलो करा पहिला. म्युझियम मध्ये दिसणारी पहिली वस्तू तोफ. म्युझियम गोव्याचं. नक्काशी केलं गेलं काम हे कधी कधी मला माहिती नाही, पण तुम्हाला दाखवायचा विचार करतो मी. तर बघा अरे खजान्याचा दरवाजा भेटला आपल्याला. हा बघा. आणि हा विषय हे काय आहे अजून आपल्याला माहिती तर नाही, पण ठीक आहे बघा तुम्ही. काय असेल तर सांगा कमेंटमध्ये माहिती असेल तर. आणि
टिकीट 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 तिकीट आतमध्ये गेलो तिकडे मोबाईल अलाउड नाही, पण तिथे ना आपल्या जे मंदिर वगैरे आहेत तिकडे तोडफोड जी केली होती पहिल्याच्या टायमाला, त्या टायमाचे पूर्ण अशी मूर्ती वगैरे आहेत ते तुटलेल्या आहेत. शंकराची पिंडी वगैरे आहेत. त्यानंतर खूप आपल्या साऱ्या मंदिरांचे थोडेफार अवशेष जे आहेत ते आहेत. परत दुसरे हे चर्च वगैरे जे होते त्याचे पण अवशेष त्या साईडला आहेत. आणि डेंजर विषय आहे. आणि ह्यांना वाटलं मी ह्यांचा फोटो काढतो. हे बघा सगळ्यांनी पोच देऊन ह्यांना मी ह्यांचे फोटो काढतो. तर फोटो काढतो ह्यांचा आता राहिला तर जा 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 पटापट जा पटापट. मध्ये मोबाईल अलाउड नाही मिळत. किती क्रॉस मारली. आपला लगेच नेक्स्ट स्टॉप या ठिकाणी आपण आता आल्यात. बघतो मोबाईलवर दिसेल तर व्हिडिओ भेटेल तुम्हाला याच्या पुढे, नाही तर मग नाही भेटणार.